नमस्कार. मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. मित्रांनो, पाठीमागील बऱ्याच कालावधीपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू 20 गुंठे आणि बागायत 10 गुंठे याच्यापेक्षा कमी क्षेत्र जर असेल, तर त्यावेळेस खरेदी होत नव्हती आणि हा कायदा जो शासनाने केला होता, त्या कायद्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे. आता यापुढे आपल्याला 1 गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे अशा कितीही क्षेत्र जरी असेल, तरी त्या क्षेत्राची खरेदी होण्यास ह्या नवीन कायद्यामुळं खरेदी-विक्री करता येणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी असं होत होतं, की लोकांना विहीर घेण्यासाठी, शेतरस्ता करण्यासाठी किंवा एखादी भूसंपादनाची जमीन असेल, त्या जमिनीतून शिल्लक राहिलेलं जे क्षेत्र होतं, त्या शिल्लक राहिलेल्या क्षेत्राची खरेदी होत नव्हती. त्याचबरोबर भाऊ वाटणीपत्र होत असताना ज्या लहान-लहान तुकडे होते, त्या लहान तुकड्याची वाटणी करता येत नव्हती. त्याचबरोबर एखाद्याला घरकुल जर बांधायचं असेल, तर ते घरकुल बांधायलाही अडचण येत होती. त्यामुळं या कायद्यामध्ये महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात बदल करून त्यासाठी अमेंडमेंट करून 15/3/2023 रोजी शासनाने यासाठी एक खार्डीकर समिती गठीत केली होती. त्या समितीनं शासनाकडं जे काही रिपोर्टिंग केलं, त्याच्यानंतर 14/3/2024 ला महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रकाशित करून 25% नजराना भरून आपल्याला या तुकड्यांची खरेदी करता येत होती. पण ही नजराण्याची रक्कम जी होती, ती जास्त प्रमाणात असल्यामुळं शेतकऱ्यांना किंवा जे लहान-लहान खरेदीदार आहेत किंवा ज्यांना थोड्या प्रमाणात जमीन विकायच्या आहेत, अशांना खरेदी-विक्री करता येत नव्हती. 25% रक्कम असल्यामुळे खरेदी करायला आर्थिक अडचण येत होती आणि शासनाला जास्त नजराणा द्यावा लागायचा. त्यामुळे जनतेला भुर्दंड पडत होता आणि त्यामुळं खरेदी करायला अनंत अडचणी येत होत्या. त्यानंतर 15/10/2024 रोजी महाराष्ट्र शासनाने ही 25% नजराणाची अट काढून त्यामध्ये 5%च कर किंवा 5%च नजराणा शासनाला देण्याची अट त्याच्यात घातली आणि त्याच्यानुसार 20% जो नजराणा होता तो शासनानं माफ केला. पण त्याच्यासाठी जे खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहेत, त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये घातलेल्या आहेत. त्यानुसार त्या अटीचं पालन करून, त्या अटीची पूर्तता करून आपल्याला यापुढे लहान-लहान जे क्षेत्र आहे, म्हणजे कमी क्षेत्र आहे, गुंठा, 2 गुंठे, 4 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठे असे जे काही क्षेत्र आहे, त्या क्षेत्राची यापुढे खरेदी-विक्री करता येणार आहे. त्यासाठीचा अध्यादेश महाराष्ट्रानं 15/10/2023 रोजी काढलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला या कमी क्षेत्राच्या खरेदी-विक्रीची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया करता येणार आहे, खरेदी-विक्री करता येणार आहे. त्याची नोंदणी करता येणार आहे. अशा प्रकारचा हा जनतेला अतिशय फायदेशीर असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार एखाद्याला शेतरस्ता जर करायचा असेल, शेतरस्त्यासाठी त्याला फॉर्म नंबर 12 भरून द्यावा लागेल. शेतरस्त्यासाठी जर जमीन खरेदी करायची असेल, ती पण एकदम कमी क्षेत्रामध्ये असेल 2 गुंठे, 4 गुंठे, तर ती खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी महत्त्वाची अट आहे, जर एखादी जमीन वर्ग 2 ची असेल, तर त्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत ती वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करावी लागणार आहे. त्याच्यासाठी जी पूर्व परवानगी असते, ती पूर्व परवानगी काढल्यानंतरच त्या जमिनीची खरेदी होणार आहे आणि त्याची नोंदणीही होणार आहे. त्यासाठी आपल्याला ज्या आवश्यक अटी आहेत, त्या अटी म्हणजे वर्ग 2 ची जमीन असेल तर तिला परवानगी घेणे. त्याच्यानंतर म्हणजे ज्या उद्देशासाठी ती खरेदी घ्यायची, समजा शेतरस्त्यासाठी आपल्याला खरेदी घ्यायची असेल, तर शेतरस्त्यासाठी ती जमीन आपल्याला वापरता येणार आहे. त्याचा भंग जर केला, तर ते खरेदी खत रद्द होणार आहे किंवा तो दिलेला परवाना आहे, तो परवाना रद्द होणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना क्षेत्र जिरायचं असतं आणि जवळच एखादी नदी असते किंवा ज्या ठिकाणी पाणी असतं, त्या पाण्याच्या ठिकाणी बोर घ्यायची असते किंवा विहीर घ्यायची असते. अशा वेळेस दुसऱ्या शेतकऱ्याचं जे क्षेत्र आहे, 2 गुंठे, 4 गुंठे खरेदी करावं लागायचं. तर ते पाठीमागच्या कायद्यामुळे ते खरेदी करता येत नव्हतं. आता हे क्षेत्र आपल्याला खरेदी करता येणार आहे. त्यासाठी आपल्याला जो अर्ज नंबर 12 आहे, तो भरून द्यावा लागणारच आहे. त्याचबरोबर त्याच्या ज्या वेगवेगळ्या नियम आणि अटी आहेत, म्हणजे वर्ग 2 असेल तर त्याची परमिशन घेणं. त्याचबरोबर हे विहिरीसाठी आपण खरेदी क्षेत्र खरेदी जर केलेलं असेल, तर 7/12 उतारावर इतर हक्कामध्ये ते क्षेत्र ज्या प्रयोजनासाठी म्हणजे विहिरीसाठी आपण खरेदी केले, त्यामुळं त्याच्या 7/12 त्या क्षेत्राचा उल्लेख विहिरीसाठी मर्यादित असा यापुढं होणार आहे. म्हणजे तो इतर हक्कामध्ये त्याची नोंद होणार आहे. त्यामुळं ह्या अटीच्या अधीन राहून आपल्याला त्या जमिनीची खरेदी करता येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे भूसंपादन होत असतं, रस्त्यासाठी भूसंपादन होतं, तळ्यासाठी भूसंपादन होतं, एखाद्या डॅमसाठी होतं किंवा जे कॅनॉल असतात, त्या कॅनॉलसाठी भूसंपादन होतं आणि त्या क्षेत्रामधून शेतकऱ्यांची गुंठे, 2 गुंठे, 4 गुंठे, 10 गुंठे किंवा बाग जिरायत असेल, तर 20 गुंठ्याच्या आत त्याचं क्षेत्र शिल्लक राहत असतं. त्यानंतर त्या क्षेत्राची खरेदी करता येत नाही. जर अशा क्षेत्राची आपल्याला खरेदी करायची असेल आता तुकडेबंदीनंतर, आपण करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला अटी आहेत.
त्या अटी अशा आहेत की ती अर्ज नंबर 12 आपल्याला भरून द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर भूसंपादनाची जर जमीन असेल आणि ती विक्री करायची असेल आपल्याला, म्हणजे 20 गुंठ्याच्या खालची किंवा जिरायतसाठी आणि बागायतसाठी 10 गुंठ्याच्या कमी, तर त्यासाठी आपल्याला भूसंपादन अधिकाऱ्याची त्यासाठी परमिशन घ्यावी लागणार आहे. आणि या अटी आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्या जमिनीची खरेदी करता येणार आहे किंवा त्याची विक्री करता येणार आहे. आता त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना घरकुलासाठी जमीन खरेदी करावी लागते किंवा 1 गुंठा 2 गुंठे क्षेत्र खरेदी करावं लागतं. तर अशा वेळेस खरेदी होत नव्हती. पण या नियमानुसार म्हणजे या अध्यादेशानुसार आता आपल्याला अ, केंद्र आणि राज्य सरकारची जी गृहनिर्माण योजना आहे, तर या योजनेकरिता आपल्याला यापुढं गुंठा 2 गुंठे क्षेत्र खरेदी करता येणार आहे. पण त्याचबरोबर आपल्याला अर्ज नंबर 12 भरून द्यावा लागेल आणि 12 अर्ज नंबर भरून दिल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या प्रयोजनासाठी ही जमीन घेतली आहे, म्हणजे आपण घरकुल तयार करण्यासाठी ही जमीन खरेदी केलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला घरकुलासाठीच ही जमीन वापरावी लागणार आहे. त्या इतर कामासाठी ती जमीन वापरता येणार नाही. त्याचबरोबर हे खरेदी करत असताना आपल्याला त्या घरकुलाचा लाभार्थी असल्याचा एक पुरावा आपल्याला त्याच्याबरोबर लाभार्थीच्या यादीमधील नावाचा पुरावा आपल्याला खरेदी खताबरोबर जोडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या क्षेत्रातले सहधारक आहेत, सहहिस्सेधारक, त्या सहहिस्सेधारकांची आपल्याला संमती घ्यावी लागणार आहे. आणि हे जे घरकुल आहे, हे घरकुल आपल्याला खरेदी झाल्यानंतर जे घरकुलासाठी आपण घेतलेलं आहे, त्यामुळे ते घरकुलाची बांधकामाची सुरुवात आपल्याला 1 वर्षाच्या आतमध्ये त्याचं बांधकाम करावं लागणार आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं 15/10/2024 रोजी अध्यादेश जारी करून त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला जे तुकडेबंदीच्या अटी होत्या, त्या अटी आता राहणार नाहीत आणि आपल्याला यापुढे गुंठे, 2 गुंठे किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त प्रमाणात म्हणजे जिऱ्यात असेल तर 20 गुंठे आणि बागायत असेल तर 10 गुंठे ही जी अट होती, ती अट रद्द केल्यामुळे आता आपल्याला अगदी कमी क्षेत्राच्या खरेदी आणि विक्री करता येणार आहे. अशा प्रकारचा हा जो अध्यादेश शासनाने जाहीर केलेला आहे, त्यामुळं या जनतेच्या ज्या सुविधा आहेत, त्या सुविधेमध्ये आपल्याला फायदा झालेला यापुढे दिसून येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.